हाय यूट्यूब फॅमिली. आता आजचा माझा चौथा व्हिडिओ आहे हा. प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आता माझ्या यूट्यूबला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ आजचा असा आहे की म्हणजे आज वर्धा जिल्ह्यामध्ये 3 आमदार, 1 खासदार असूनसुद्धा ना त्या म्हणजे विधवा महिलांकडे लक्ष दिल्या जात, ना इथं कोणती कंपनी आणल्या जात, की विधवा महिलांना रोजगार नाही आहे, कोणाचं कमी शिक्षण आहे. आणि असं आहे ह्या वर्धा जिल्ह्यामध्ये मी स्वतः पाहत आहे की जे विधवा महिला आहे किंवा घटस्फोटित महिला आहे, त्या गावची मुलगी आहे किंवा त्या गावची सून आहे, तर तिला पहिलं प्राधान्य नाही आहे, की अंगणवाडी सेविकेमध्ये तिला प्राधान्य नाही आहे, आशा वर्करमध्ये तिला प्राधान्य नाही आहे. खिचडी शिजवण्याचं जर असलं अंगणवाडीचं किंवा दुसऱ्या कुठंही शाळेमध्ये, तर तिला आधी प्राधान्य नाही आहे त्या महिलेले. ते फॉर्म भरते, म्हणते नाही माझा नंबर नाही लागला, मी नाही लागली तिथं. पण जे कोणी कॉन्टॅक्टमधलं असलं की नाही मी BJPवाल्याकडून आहे किंवा मग मी काँग्रेसची आहे किंवा मी शिवसेनेची आहे, अशी जर ओळख पाळख असली आणि कोणाच्या याच्यातून गेले 2 पैसे दिले की त्या महिलेला तिथं अंगणवाडीमध्ये किंवा आशा वर्करमध्ये जिथंही कुठं असं जागा निघाला तर तिला लावण्यात येते. कारण की मी स्वतः हे आजमावलेलं आहे. मी विरूड अक्काजी इथली आहे. 2 वर्ष मी तिथं राहिली. अंगणवाडीसाठी पण विचारलं तिथं की आहे का मदतनीस म्हणून. कोणतीही जागा असेल तर मी ते करायला तयार आहे. अंगणवाडीसाठी किंवा आशा वर्करसाठी. पण नाही, त्या गावातली मी सून असून नाही. पण ज्या महिलेला नवरा आहे, ज्या महिलेला नवरा आहे त्या महिलेला तुम्ही आधी प्राधान्य देता. अरे शेतीवाडी सर्व गोष्टी जर त्या महिलेच्या घरी अवेलेबल आहे, तर त्या महिलेला तुम्ही प्राधान्य का देता? अरे भरपूर अशा विधवा महिला आहे की कोणाचे खूप लहान लहान मुलं आहे. खूप लहान लहान मुलं आहे की ते महिला शेतीत नाही जाऊ शकत. एक गेलं तर कसं अंगणवाडीत म्हटलं किंवा कोणत्या आशा वर्कर म्हटलं, झालं 2 वाजेपर्यंत तिचं राहते बिचारीचं, कसं मुलाकडे लक्ष होते. अंगणवाडीत म्हटलं तर तिच्या मुलांना सोबत पण घेऊन जाऊ शकते. तशा गरजू महिलांना तुम्ही लक्ष नाही देत. नाही तुम्ही एकही वर्धा जिल्ह्यामध्ये एखादी कंपनी आणत आहे. अरे खरंच ना, अशी का स्वतःशी म्हणजे लाज वाटायला पाहिजे म्हटलं तरी हरकत नाही, की 3 आमदार आणि 1 खासदार जर या वर्धा जिल्ह्यामध्ये दिलेला आहे, तर विधवा महिलांविषयी ना निराधार वाढवण्याविषयी तुम्ही आवाज उठवत, ना त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी तुम्ही आवाज उचलत. त्यांच्या बालसंगोपनचे पैसे आहेत त्याच्यासाठी तुम्ही आवाज उचलत. मग काय अर्थ 3 आमदार आणि 1 खासदार असून या वर्धा जिल्ह्यामध्ये? अरे तुमच्यापेक्षा तर तो अमरावती जिल्हा केव्हाही पुरला. अरे तो बच्चूभाऊ कडू तो पक्षात नसून सुद्धा तो एवढ्या वर्षापासून समजा आधी होते पक्षामध्ये, पण आताही पक्षामध्ये नसून सुद्धा म्हणजे अपंगाविषयी एवढाले मोर्चे काढते की त्यांना शेवटी अपंगासाठी झटले, शेवटी त्यांना 2,500 रुपये निराधार करून दिला. आहे कोणता असा आमदार आपल्या वर्धा जिल्ह्यामधला की नाही विधवा महिलांसाठी, अपंग लोकांसाठी कधीतरी मोर्चे काढले? दिसल्या कधी अशा एवढ्या रॅल्या? नाही निघाले मोर्चे. त्यांना फक्त आपले घरं दारं सगळं व्यवस्थित पाहिजे, की म्हणजे आमच्या 7 पिढ्या बसून त्यांना आयत्या खाल्ल्या पाहिजे, ते जगले पाहिजे. गरीब मरे ना तिकडे. गरिबाची आठवण केव्हा येते? हे आता नगर परिषदची निवडणूक आली तेव्हा मग सगळेच आठवते त्यांना. मग तर जात नाही पाहत कोणत्या समाजाचा आहे, का आहे काही नाही. मग तर त्याच्या घरचं खाऊनही घेते, ताटही वाढून घेते, मग सारंच चालते त्याच्या घरचं. मला ते समजत नाही, फक्त राजकारण आल्यानंतर फक्त त्यांना जनता समाज सर्व आठवते का? अरे एखादी जरी तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये एखादी जरी अशी कंपनी आणली, निदान त्या महिलांना, विधवा महिला तुम्ही असे ठेवा, म्हणजे विधवा महिला, घटस्फोटित महिला, अपंग लोक, म्हणजे अशा लोकांना जर तुम्ही तिथं एखादी अशी कंपनी आणली अशा लोकांसाठी, तर त्यांचं घरदार सर्व व्यवस्थित चालते. ना त्यांना काम धुंडण्याची गरज आहे, ना काहीच नाही. विचार करा की आज तो अमरावती जिल्ह्यातला माणूस तिथून येऊन इथं नागपूरला जाऊन आंदोलन करू शकते बच्चूभाऊसारखा. तर तुम्ही सत्तेत असून काय कामाचे? 1500 रुपये हातात देऊन राहिले. विचार करा 1500मध्ये काय होते. आताच एवढी महागाई झाली,
जेव्हा 600 रुपये मला निराधार 600 मिळत होता ना, पण तेवढी एवढी महागाई नव्हती तेव्हा. 600 जेव्हा मला मिळत होता, पण आता 1500 मिळूनही मला एकही रुपयात म्हणजे सांगतो ना, की माझ्या मेहनतचे कष्टाचे तर मला नाहीच उरत. महागाईच तेवढी होऊन गेली. खाऊ काय, नाही काय. मुलाला मग कोणतं काही असं जर मागितलं ना, तसं म्हणतो की नाही पुढच्या पेमेंटमध्ये देईन, पुढच्या पगारात घेऊन देईन. बघा, विचार करा. स्वतःचाच विकास नका करून घेऊ. 3 आमदार आणि 1 खासदार.